कुळथाचं माडगं बनवायचं कसं? खरं सांगायचं झालं तर कुळथाचं माडगं बनवणं खूपच सोपं आहे. चला बघूया. कुळथाचं पीठ आहे हे साधारण 2 चमचे आहे. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर थोडंसं पाणी यात घालूया. पाणी घातल्यावर चांगलं पीठ एकत्र पाण्यात मिक्स करून घेऊया. पीठ मिक्स करताना गुठळ्या राहणार नाहीत हे नक्की बघूयात. अशा पद्धतीने सगळ्या गुठळ्या आपण मोडल्या आहेत. आत्ता दिसताना जरी हे पीठ थोडंसं आणि कमी दिसत असलं तरी ते नंतर शिजल्यानंतर फुगतं आणि जास्त होतं. त्यामुळे त्या अंदाजाने पीठ किती घ्यायचं हे ठरवा. हे पाण्यात कालवलेलं पीठ आपण पातेल्यात ओतूयात. म्हणजे आपल्याला उकळण्यासाठी गॅसवर ठेवता येईल पातेलं. यात उकळी येण्यासाठी अजून थोडं पाणी घालूयात. त्याबरोबर आपल्या चवीनुसार सैंधव मीठ. ह्या ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आहेत. साधारण 4 ते 5 आहेत. लसणाच्या पाकळ्या आणि ठेचलेलं आलं असं सुद्धा आपण माडग्यामध्ये घालू शकतो. तसंच तांदळाच्या कण्याही घालू शकतो. या सगळ्याची चव खूप छान येते. आता हे माडगं उकळण्यासाठी आपण गॅसवर ठेवलं आहे. पीठ शिजलं, त्यातलं उकळी छान खळखळून आली की माडगं तयार होईल. हे माडगं म्हणजे तापावरचं उत्तम औषध. ताप येऊ नये म्हणून सुद्धा माडगं पिता येतं. गावाकडे जेव्हा भात लावणीचं काम असतं तेव्हा अखंड पावसात आणि चिखलात काम करावं लागतं. अशा वेळेस माडगं पिऊन भात लावणीसाठी जाण्याची पद्धत गावाकडे आहे. कुळीत उष्ण आणि वृक्ष असतात, त्यामुळे शरीरात ऊबही टिकून राहते आणि कफ मात्र होत नाही. तसंच माडगं हे पचायला हलकं पण ताकद देणारं असतं. आता हे छान उकळलं आहे. आपापल्या अंदाजानुसार पीठ शिजलं की ते बंद करावं. माडगं असंच पेजेसारखं पातळ असावं. गरम गरम कुळथाचं माडगं प्यायला तयार आहे. अशी ही बनवायला इझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.